यूज डीप कॉन्फिडंट. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक घडामोडींचं अचूक आणि निर्भीड प्रतिबिंब. ताज्या राजकारणाच्या बातम्या, शिक्षणातील बदल, गुन्हेगारीवर करडी नजर. सत्य, वेग आणि विश्वास यांचा संगम म्हणजे अजिंक्य महाराष्ट्र न्यूज. बीड पुन्हा हादरलं. संतोष देशमुख हत्या प्रकरणासारखीच उमेश दळवीची निर्घृण हत्या. कारवाईच्या मागणीसाठी कुटुंबाचा ठिय्या. बीड शहर पुन्हा एकदा खळबळजनक हत्याकांडानं हादरलेलं आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बालेपीर परिसरात अवैध दारू दुकानात काम करणाऱ्या एका तरुणाची अमानुषपणे हत्या करण्यात आल्याची घटना समोर आलेली आहे. उमेश नवनाथ दळवी असे मृत तरुणाचे नाव असून त्याच्यावर करण्यात आलेली मारहाण ही सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील पद्धतीसारखीच असल्याचा आरोप नातेवाईकांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे. उमेश दळवी याचे मारहाणीतील गंभीर अवस्थेतील फोटो सध्या समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळलेली असून आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करावी या मागणीसाठी पीडित कुटुंबियांनी सकाळपासूनच शिवाजीनगर पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन सुरू केलेलं आहे. जोपर्यंत आरोपींवर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा इशारा कुटुंबियांनी पोलिसांना दिलेला आहे. त्यामुळे उमेश दळवी याचा मृतदेह सध्या बीडच्या शासकीय रुग्णालयात ठेवण्यात आलेला आहे. दरम्यान या प्रकरणात पोलिसांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात येतो आहे. या बीडमध्ये हत्येनंतर तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये भीती आणि संताप व्यक्त केला जातो आहे. दीपक केदार, अध्यक्ष ऑल इंडिया पॅन्थर सेना यांनी यावेळेस मुलाखत दिली असून अजिंक्य महाराष्ट्र न्यूज सोबत प्रतिनिधी संगीता इनकर, बीड.